मुंबई मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलं, 6 जणांचा मृत्यू. रेस्क्यूसाठी एनडीआरएफ अग्निशामक दल घटनास्थळी. स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तर मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेलं आहे, 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते. मानखुर्दमधली ही घटना आपण पाहतो आहोत. 3 मजली बांधकाम असलेली इमारत जी आहे ती तिथली कोसळलेली आहे आणि त्यामुळे तिथे आता 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. ज्यावेळेला या संपूर्ण भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतो आहोत. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले, पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत. एनडीआरएफची टीम देखील इथं पोहोचलेली आहे आणि इथला संपूर्ण भागातनं जी लोक अडकलेली आहेत त्यांना काढण्याचं काम अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या टीमकडनं करण्यात येते. सध्या 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते. मानखुर्दमधली 3 मजली बांधकाम कोसळल्याची माहिती आहे, 6 जणांचा मृत्यू झालाय. मानखुर्दमध्ये ही मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या घटनास्थळावरती ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला कशा पद्धतीनं नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण होतं आणि अफरातफरी जी आहे ती एक प्रकारे इथं पाहायला मिळते. गोंधळाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं. त्यानंतरला अग्निशामक दल तिथे घटनास्थळावर दाखल झालं, पोलीस दाखल झालेलं आहे. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जे आहेत ते फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत. निखिल, खरं म्हणजे 3 मजली बांधकाम कोसळलं आणि 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते, काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर सध्या आपण आहोत ते म्हणजे मानखुर्दच्या विभागामध्ये आणि मानखुर्दच्या विभागामध्ये एक ग्राउंड फ्लोअरची 3 मजल्याची इमारत आहे ती कोसळली. आपण त्या पिक्चर आहे ते दाखवतोय. सध्या या ठिकाणी रेस्क्यूचं काम आहे ते चालू आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यूचं काम आहे ते करणं चालू आहे. आताच माहिती मिळते ती म्हणजे 5 ते 6 जण आहेत यामध्ये दगावल्याची माहिती आहे ती सध्या या ठिकाणी कळते. आपत्ती व्यवस्थापन असेल, त्यासोबत एनडीआरएफ असेल आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून या सर्व जे अडकलेले इतर व्यक्ती आहेत ज्या या घरामध्ये राहत होते किंवा घराच्या आसपास होते त्यांना आता रेस्क्यू करण्याचं काम आहे ते सध्या सुरू आहे. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सुरुवातीला एक जेसीबी आणून या ठिकाणचा जो मलबा आहे तो हटवण्याचं काम आहे ते सध्या सुरू आहे. आपण जर ही दृश्य पाहिली तर या ठिकाणी आहेत ते पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे. कारण स्थानिक नागरिकांमध्ये जरा सध्या भीतीचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. आज सकाळपासूनच पाऊस आहे तो जोरदार पडतोय आणि या जोरदार पावसामुळे या ठिकाणच्या इमारती आहेत त्या सर्व लागून आहेत, एकमेकांना इमारती लागून असल्या कारणामुळे आसपासच्या घरातील नागरिकांना देखील आहे ते या ठिकाणाहून दूर करण्यात आलेलं आहे. त्यांना आजूबाजूची घरं आहेत ती देखील खाली करण्यात आलेली आहेत आणि एनडीआरएफच्या वतीने प्राथमिकता ज्या घरांमध्ये ही नागरिक कुठे होते हे यांची विचारपूस आहे ते इतर नागरिकांना करण्यात आलेली आहे. आजूबाजूच्या व्यक्तींना हे आहे ते विचारून घेण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी सुरुवातीला त्यांचं जे शोधकाम आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतो जेसीबीच्या माध्यमातून ही संपूर्णपणे जो मलबा आहे तो हटवण्यात येतोय आणि या ठिकाणी जे शोध कार्य आहे ते सुरू आहे. एनडीआरएफचं एक पथक आहे ते तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, तर दुसरं पथक देखील या ठिकाणी आता बोलवण्यात आलेलं असून सध्या आपण पाहतोय की सर्व हे जे रेस्क्यू करण्याचं काम आहे ते सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने हा मलबा आहे तो सर्वात प्रथम साईडला केला जातोय आणि त्यानंतर या ठिकाणचे जे खालचे जे व्यक्ती आहेत जे दगावलेले आहेत किंवा मग काही या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आहे ते सर्वप्रथम या ठिकाणी एनडीआरएफचे जवान करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजूबाजूच्या मात्र इमारतींना आहेत ते या ठिकाणी खाली करण्यात आलेलं आहे, परंतु स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर आहे त्यामुळे पोलिसांनी देखील बॅरिकेडिंग करून एक परिसर आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि सर्वप्रथम या ठिकाणी जे रेस्क्यू करण्याचं काम आहे ते एनडीआरएफ कडून केलं जाईल आणि त्यानंतर त्या व्यक्तींना बाहेर काढून तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्याची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास 5 ते 6 ॲम्ब्युलन्स आहेत ते या ठिकाणी बोलवून घेण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी लावण्यात देखील आलेले आहेत. पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे कुठेतरी एनडीआरएफ जे पथक आहे त्यांना हे शोध कार्य करण्यासाठी आहे ते थोड्याफार प्रमाणात या जे मुश्किले आहेत त्याला सामोरे जावं लागतंय, परंतु आधुनिक प्रक्रिया आहेत ज्या एनडीआरएफकडे संपूर्णपणे साहित्य आहे त्या साहित्यांच्या माध्यमातून सध्या हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या आपण आहोत ते म्हणजे मानखुर्द विभागामध्ये अतिशय लहान गल्ली आहे. या गल्लीतून येताना जेसीबीला देखील इतर जे मध्ये असलेले गोष्टी आहेत त्यांना बाजूला करावं लागलं आणि हा संपूर्णपणे आता परिसर आहे जी गल्ली आहे तीच ब्लॉक झाल्या कारणामुळे ज्या पलीकडचे जे व्यक्ती आहेत त्यांना देखील या संपूर्णपणे जो या म्हणजे ज्या बाहेरच्या दिशेने येण्यासाठी त्यांचा मार्ग आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आपण पाहिलं
तर या ठिकाणी सध्या NDRFचं एक जवान एक पथक आहे ते सध्या या ठिकाणी तैनात आहे. त्यानंतर दुसरं पथक आहे ते तात्काळ या ठिकाणी मागवून घेण्यात आलेलं आहे. JCBच्या सहाय्याने जी सर्व मलबा आहे, मग ते लाकडं असतील किंवा मग त्या पडलेल्या घराचा संपूर्णपणे भाग आहे तो बाजूला केला जातोय आणि त्याच्यानंतर या ठिकाणाहून ज्या व्यक्ती आहेत त्यांना देखील बाहेर काढलं जाईल आणि तात्काळ त्यांना रुग्णालयामध्ये आहे ते पाठवलं जात आहे. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळले, 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून दुर्घटना झालेली आहे. मानखुर्दमधील दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आता समोर येते. ढिगाऱ्याखालून 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. मानखुर्दमधल्या जन्नतनगर भागातील जनतानगर भागातील ही घटना आहे. 5वी गल्लीमध्ये ही घटना घडलेली आहे. मानखुर्द मंडाला जनतानगरमधली ही घटना असल्याचं बोललं जाते. 3 मजली इमारत जी आहे तिथं कोसळलेली आहे. इथं आता सध्या घटनास्थळावर अग्निशामक दल असेल, त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता घटनास्थळी जे मदत कार्य आहे ते सध्या सुरू आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचत कार्य जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे. तिथे अडकले काढण्यात येते. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जे आहेत ते आपल्यासोबत घटनास्थळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत. निखिल, सध्याची परिस्थिती काय आहे? कारण की एकीकडून पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये जिकिरीचं बचावाचं कार्य जे आहे ते पोलीस प्रशासन असेल किंवा NDRF कडनं केलं जात आहे. आपण पाहिलं या ठिकाणी आता NDRFचं पथक आहे ते बोलवण्यात आलेलं आहे आणि NDRFच्या पथकाकडून सर्वप्रथम या ठिकाणी नक्कीच निखिल, या संपूर्ण संदर्भात अपडेट तुझ्याकडनं घेतच राहा. आपल्यासोबत तिथले स्थानिक